ग्रामपंचायत मारडी यशोगाथा। सर्व विश्वाची माझे घर, ऐसे बोलिले संत ज्ञानेश्वर। त्याचे प्रात्यक्षिक हे सुंदर, करावे ग्राम आपुले। गावाची करावी आदर्श व्यवस्था, म्हणून कथिली ग्रामगीता। ग्रामापासून पुढे वाढता विश्वव्यापी व्हावे। जेथे गावाचाच नकडे धर्म, तेथे विश्वधर्माची कैचे वर्म। हेची कळावया साधन सुगम, धरिले गावाचे। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील ग्रामपंचायत मारडी हे 2712 लोकवस्तीचे सुंदर आदर्श छोटे गाव आहे। या गावामध्ये जवळपास 5 समाजातील संमिश्र संख्या असलेले लोक गावकरी मंडळी राहतात। अमरावती शहरापासून गावाचे अंतर 15 किलोमीटर आहे। गावातील मुख्य व्यवसाय शेती व दुग्ध व्यवसाय असून गावातील जमीन मध्यम स्वरूपाची आहे। नमस्कार, मी गजानन निमराज वानखळे, राहणार मराठी आणि माझा मुख्य व्यवसाय शेती आहे। शेती असून शेतीला जोडधंदा म्हणून हा दुग्ध व्यवसाय आहे आणि आमचा जो एरिया आहे हा फार मागासलेला एरिया आहे। त्याच्यामुळं आम्हाला शेतीला पुरेपूर व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतो। ह्या बरेच म्हणजे वडिलोपार्जी हा व्यवसाय आहे आणि जनावरांची संख्या जी आहे तर 20-25 गायी आहे, 10-15 म्हशी आहे आणि याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो। 60% ओलीस शेती करतात। एक सुंदर आदर्श गाव वसलेले आहे। तंटामुक्त गाव मारडी गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोकांचे वास्तव्य असल्यावरही सुद्धा आजपर्यंत एकही जातीय दंगल व मतभेद सुद्धा झालेला नाही। मी मारडी येथे पोलीस पाटील असून माझे नाव सचिन वानखळे आहे। आमच्या गावात याच्या अगोदर आम्हाला गंगामुखी पुरस्कार मिळालेला आहे आणि गावात असं काही जातीय तेढ वगैरे असे प्रकार झालेले नाही। सर्व जातीतील गावकरी मंडळी एकत्रित येऊन अति उत्साहाने सर्व सण साजरे करतात। म्हणून मारडी या गावाला नागरिकांच्या सहकार्याने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या अभियानाअंतर्गत मारडी गावाची खऱ्या अर्थाने सन 2021 पासून गावाच्या विकासाची सुरुवात झाली। तत्कालीन सरपंच सौ गंगाताई रमेशराव गोरे व उपसरपंच श्री राहुल भाऊ पंजाबराव मनोहर, माननीय श्री रामभाऊ तांबेकर, माननीय श्री विनोदराव वानखडे, माननीय श्री अशोकराव मनोहर, श्री गजाननराव निमरावजी वानखडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व वरिष्ठ नागरिक यांच्या नेतृत्वात गावातील कॉन्क्रीट रस्ते, पिण्याच्या पाण्याची विहीर, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी व इत्यादी कामे पूर्ण झाली। या कामाची दखल घेऊन सर्व गावकऱ्यांचा सहभाग यामुळे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत जिल्हास्तरीय हागणदारी मुक्त गाव प्रथम पुरस्कार प्राप्त झाला। तसेच हा स्वच्छतेचा वारसा सर्व गावकरी मिळून आज पण सुरू आहे। त्या माध्यमातून श्री संत बडीराम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त गावामध्ये स्वच्छता दिंडी, स्वच्छता अभियान गावामध्ये दरवर्षी मोठा उत्सव राबविला जातो। जल व वीज संवर्धन शासनाच्या मदतीने जिल्हा परिषद शाळांच्या नवीन इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग जोडून पावसाचे पाणी शोष खड्डा वाटे जमिनीमध्ये मुरविण्यात आले। तसेच पाणी टंचाई भविष्याची लक्षात घेता सदर या उपक्रम घरोघरी व शासकीय इमारतीमध्ये भविष्यात राबविण्याचा संकल्प सदर मारडी या गावाने ठरविला आहे। तसेच गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या वरती एक वनराई बंधारा लोकसहभागातून बांधण्यात आला। गावामध्ये ज्या ठिकाणी सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी लोक सहभागातून शोष खड्ड्याची निर्मिती करण्यात आलेली आहे। याचा परिणाम म्हणून गावातील जमिनीची पाणी पातळीमध्ये वाढ झाली। या अनुषंगाने प्रत्येक घरी पाईपलाईनद्वारे नळाने पाणी पुरवठा करण्यात यश आले। गावातील सर्व पथदिवे LED लाईटमध्ये परावर्तित करण्यात आले। या अनुषंगाने गावातील अंगणवाडी केंद्र 100% सौर ऊर्जेवर परावर्तित करण्यात आले।
शिक्षण व महिला बाल विकास. मारडी गावामध्ये इयत्ता 5वी पर्यंत जिल्हा परिषद शाळेची शिक्षणाची व्यवस्था असून जवळच असलेल्या बडीराम महाराज विद्यालय येथे 10वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. अद्ययावत अंगणवाडी केंद्र गावामध्ये असून यामध्ये ग्रामपंचायत मार्फत खेळणे, स्वयंपाक साहित्याची वारंवार देखभाल व पुरवठा करण्यात येतो. सर्व अंगणवाडी केंद्राला गॅस व शेगडीची व्यवस्था करून निर्धूर करण्यात आलेले आहे. गावातील महिला सक्षमीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत नेहमी प्रयत्नशील असते. याचाच भाग म्हणून वृक्ष लागवड योजनेमध्ये 50% महिलांचा सहभाग आहे. गावामध्ये 33 बचत गटाचे अस्तित्व गावात असून यामध्ये दुग्ध व्यवसाय, शिलाई कामे करून आपल्या कुटुंबाचा विकास साधला जात आहे. रोजगारीला महिलाही हातभार लावण्यात सक्षम झाल्या आहे. माझं नाव सौ ममता नरेंद्र मोहोळ, मुक्काम पोस्ट मार्डी, तालुका दिवसा, जिल्हा अमरावती. माझ्या समूहाचे नाव यशोधरा स्वयंसहायता समूह असून माझा समूह संविधान ग्रामसंघाला जोडलेला आहे. संविधान ग्रामसंघ नारी प्रभाग शक्तीला जोडलेला आहे. मी 2019 पासून बँकसाठी म्हणून कार्यरत आहे. माझ्या मार्डीमध्ये 33 गट आहे आणि 33ही गट समूह म्हणून कर्ज घेऊन त्याचा व्यवसाय करत आहे. कोणाचं लोणच्याचं आहे, कोणाचं पापड आहे, कोणाचे मसाले आहे आणि ज्यांना टेलरिंग करायचं आहे त्यांना अमरावती इथं RCTला प्रशिक्षण. माझं नाव चित्रा मुरलीधर जावरकर आहे. मला बचत गटामार्फत दुकान मिळालं आहे ग्रामपंचायतच्या मार्फत आणि